आता आपण काल आपलं हे झालेलं होतं. चुंबक चिकित्सा संपली होती ना आपलं. फक्त मी तुम्हाला रोग आणि कुठे कुठे आहे ते चिकित्सा देणार तेवढं सांगितलं होतं. की राहिलं होतं काही आपलं? नाही ना? लक्षात खबरदारी सांगितली होती. असेल ना? का- काय खबरदारी घ्यायची इथपर्यंत झालेलो. ते पूर्ण झालं होतं का आपलं? हो हो हो, थोडस राहिलं म्हणाले होता, तेवढा टॉपिक संपला असता म्हणाला. ओके ओके ओके, म्हणजे ठीक आहे. एक मिनिट बघते ना मी. मला वाटलं संपलं म्हणून मी ते काढून नाही ठेवलं. एक 2 मिनिटं मला द्या फक्त. मी वर्ड फाईल बघत होतो ना. मग चिकित्सेचा शेवटचा पाठ आपला राहिला. हा, खबरदारी ना. अं, आपण थोडस मला वाटतं वाचलं होतं की चुंबक वापरताना किंवा लगेचच आईस्क्रीम सारख्या थंड पदार्थ तुम्हाला दिसतंय का? स्क्रीन दिसते सगळ्यांना? नाही नाही दिसत, तुम्हीच दिसताय फक्त. ओके. एक मिनिट. ओके, आता दिसत असेल. हो. चुंबक वापरताना लगेचच आईस्क्रीम सारख्या थंड पदार्थांचे सेवन करू नये. अन्यथा चुंबकाचा प्रभाव आहे तर ते कमी करतं. म्हणजे जर तुम्ही केलं तर जेवल्यानंतर 2 तास चुंबक चिकित्सा देऊ नये. जेवण झाल्यावर लगेचच हा उपाय केल्यास मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात. जेवणानंतर रक्ताभिसरण हे पोटाच्या अवयवांकडे विशेष असते, त्यामुळे त्याला त्रास देणे योग्य नाही. म्हणजे काय, पूर्ण आपलं जे ब्लड सर्क्युलेशन पोटाकडे गेलेलं पोटाकडे पोटाकडे रक्ताभिसरण हे जास्त प्रमाणामध्ये असतं आणि त्याच्यामुळे अं 2 तास जेवण झाल्यावरती द्यायचं नाही. गर्भवती महिलांवरती मजबूत चुंबकाचा वापर करू नये, कारण त्यामुळे कधी कधी गर्भपातही होतो. आवश्यक असल्यास मध्यम शक्ती किंवा कमी शक्तीचं चुंबक वापरलं जाऊ शकतं, परंतु त्यांना गर्भाशयापासून दूर ठेवलं पाहिजे आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. पण ऍक्च्युली याच्यासाठी शक्यतो त्यांना देण्याचा टाळावं, हा एक म्हणजे टाळावंच हे शक्यतोवर. शक्तिशाली चुंबकाच्या विरोधी ध्रुवांना एकमेकांच्या संपर्कात येऊ नका. बोट अचानक मधोमध आलं तर लागण्याची शक्यता असते. तसेच एकमेकांना चिकटलेले चुंबक वेगळे करणं सुद्धा कठीण असतं. हे आपण बघितलं होतं. म्हणजे हे प्रॉब्लेम येऊ शकतात की बोट एकदम थडकन त्याच्यामध्ये अडकतं. उपचाराच्या वेळी शरीरात वरचे दागिने आहेत किंवा चुंबकाकडे आकर्षित होणाऱ्या वस्तू काढून टाकल्या पाहिजेत. अ, विद्युत उपकरणे आणि घड्याळ चुंबकापासून दूर ठेवावी, नाहीतर ती खराब होतात आणि आकर्षिले जाऊ शकतात त्याच्याकडे, आणि म्हणून ती दूर ठेवायला पाहिजे. कारण आपण बघितलं की विजेच्या भोवती सुद्धा चुंबकीय क्षेत्र असतं, हो की नाही? तर त्याचे दुष्परिणामच होण्याची जास्त शक्यता असते. जेव्हा चुंबक वापरले जात नाही तेव्हा त्यावर होल्डर ठेवून ते व्यवस्थितपणे हाताळले पाहिजे. ते जमिनीवर टाकले जाऊ नयेत, कारण अशा निष्काळजीपणामुळे चुंबकत्वाची शक्ती कमकुवत होते आणि
अनावश्यकपणे त्याचे पुनर्चुंबकीकरण आवश्यक होते. म्हणजे आपण काल बघितलं की शक्यतोवर तुम्हाला तो चुंबक पुन्हा त्याला चार्ज करण्याची गरज येत नाही. त्याची शक्ती कायम टिकून राहते तुम्ही जर व्यवस्थित त्याला ठेवले तर. पण तुम्ही जमिनीवर टाकलं किंवा लोखंडाच्या संपर्कात ठेवलं किंवा असं काही केलं तर मात्र त्याचं पॉवर आहे ती कमी व्हायला लागते. त्याचप्रमाणे मुलांना चुंबकासोबत खेळू देऊ नये. शक्तिशाली चुंबक लावल्यानंतर 2 तास आंघोळ करू नये. म्हणूनच सकाळी आंघोळीनंतर मॅग्नेट थेरपी घ्यावी असं सांगितलं जातं. शक्यतो लोखंडी पेटी किंवा कपाटामध्ये चुंबक ठेवू नका. लाकडी पेटी किंवा अशा कोणत्याही साधनांना प्राधान्य द्या. चुंबकाने पाण्याला स्पर्श करू नये अन्यथा ते गंजतात. त्याचप्रमाणे शरीराचा जो भाग उपचार करावयाचा आहे तो घाममुक्त केलेला असावा. म्हणजे पाणी असेल आपल्या म्हणजे घाम आला असेल तर तो पुसून घ्यायचा आहे आणि नंतर ते चुंबक वापरायचंय. पण आताच्या ह्याच्यामध्ये काय असतं माहिती म्हणजे जे मोठे चुंबक असतात ना बरेचसे त्यांना प्लास्टिक कोटिंग असतं. आता सध्या मिळतात ते किंवा काही काही चुंबक असतात ते नुसतेच रंग मारलेले असतात. हा आणि पूर्वीच्या काळी स्टील प्लेटिंग असलेले पण मिळायचे. तर मग त्याच्यानुसार म्हणजे त्याचाही विचार या सगळ्यामध्ये आपल्याला करायला पाहिजे. त्वचेच्या आजारांवर उपचार करताना चुंबक त्वचेच्या थेट संपर्कात न येता त्याच्या मध्यभागी पातळ कापड ठेवा. उपचाराच्या वेळी शरीरावर दबाव टाकणे आवश्यक नाही, परंतु ते स्थिर राहतात का हे पाहावे लागेल. अपवादात्मकपणे काही घटनांमध्ये चुंबक फिरवून उपचार केले जातात. मोठ्या शक्तिशाली चुंबक दिवसातून 1 किंवा 2दा उपचार केले जाऊ शकतात. लहान कमी शक्तीचे चुंबक बेल्टच्या साहाय्याने किंवा टेपने चिकटवून शरीराच्या भागाभोवती ठेवता येते. म्हणजे अशा काही पद्धती आहेत की तुमच्या बोटावरती सुद्धा त्याच्या म्हणजे ती काय म्हणूया यिन आणि यांग आपल्या शरीरामधून जे काही गेलेले आहेत आणि त्याचे जे चॅनेल्स गेलेले आहेत तर ते तुमच्या बोटांमध्ये पण आहेत. तर मग ठराविक रोगावरती त्याचे पॉइंट्स असतात. तर त्या पॉइंटला असे छोटे छोटे चुंबक मिळतात. अगदी टिकलीच्या आकाराचे असतात ते चुंबक. तर ते चुंबक तुमच्या बोटाला लावून तिथे ठेवून ते टेप वर टेपनी बांधून ठेवतात. म्हणजे अशा प्रकारे ते आपल्या शरीराच्या म्हणजे म्हणजे ते राहू शकतात बराच काळपर्यंत तुमच्या बोटाला लावून. अशा प्रकारची थेरपी सुद्धा केली जाते. तर ते खूपच कमी पॉवरचे असतात तर ते तुमच्या शरीरावरती तुम्ही ठेवू शकता. पण मोस्टली जे हाय पॉवरचे जे चुंबक आहेत त्याची थेरपी दिवसातून एकदाच दिली जाते. आता इथे आपलं हे संपलेलं आहे मॅग्नेट थेरपीचं. आता फक्त कुठल्या भागावरती मी काल जसं म्हंटल तसं तुम्ही फटाफट एक लिहून घ्या. आता रोगाचं नाव आणि त्या चुंबकाचा कसा प्रयोग केला जातो किंवा त्याचा विधी कसा. तर अशा प्रकारचं म्हणजे नाव आणि हे असं तुम्ही लिहिणार आहात. कुठलाही व्रण झाला असेल किंवा गाठी असतील तर त्याच्यासाठी काय तर हाताखाली किंवा पायाखाली ठेवायचंय. वेदना असल्यास शक्तिशाली दक्षिण ध्रुव वेदनास्थानी लावायचंय. ऊ असला तर उत्तर ध्रुव लावायचंय. कॅन्सरची गाठ असेल तर त्याच्यावरती उत्तर ध्रुव लावावा. आता हे कॅन्सरच्या संबंधीमध्ये फारच काळजीपूर्वक उपचार केले जातात. त्यामुळे तो विचार करून किंवा तज्ञ मार्गदर्शकांच्या खालीच ते लावायला पाहिजे. नंतर तारुण्य पिटिका किंवा ऍक्ने ज्याला म्हटलं जातं तर कमी शक्तीचे दोन्ही सिरॅमिक चुंबक रोगग्रस्त भागावर फिरवावे व चुंबक जल वापरावे. म्हणजे त्याचं ऍप्लिकेशन अशा प्रकारे केलं जातं. नाकातलं हाड किंवा मांस वाढलं असेल तर छोट चुंबक उत्तर ध्रुव नाकावरती लावायचे. नाकाच्या बाजूने असे हाफ जसे मी म्हटलं चौकोनी आयताकार असतात आणि ते थोडेसे कर्व असतात मध्ये आणि तसे नाकाच्या भोवती तुम्ही ते लावू शकता. अॅनिमिया झाला असेल तर चुंबकीय जल प्यावं. काल आपण बघितलं. तोंड आलं असेल तर चुंबकीय जल
काकडीचा रस व नारळाच्या पाण्यात वर राहिल्यास बराच फायदा होईल. म्हणजे याच्याबरोबर चुंबकाच्या बरोबर इतर थेरपी पण आहाराची सांगितली. अपेंडिसायटिस असेल तर रोगग्रस्त भागावर शक्तिशाली उत्तर ध्रुव दिवसातून 2 वेळा लावावे. संधिवात असेल तर दोन्ही हाताखाली किंवा पायाखाली किंवा रोगग्रस्त भागावरती दोन्ही चुंबक 10 मिनिटे ते 30 मिनिटे पर्यंत ठेवावे. काही महिने हा प्रयोग करावा. संधिवात काय लवकर बरा होत नाही, त्यामुळे त्याला बराच वेळ लागतो. आणि इतरही तुमचं आहार विहार वगैरे त्याच्यासाठी गरजेचं असतं. दमा, दोन्ही चुंबक हाताखाली 10 मिनिटे ठेवावे. शिवाय कमी शक्तीचे उत्तर ध्रुव कपाळावर लावावे 5 मिनिटं. शिवाय चुंबक जल प्यावे. ब्लड प्रेशर, दोन्ही हाताखाली शक्तिशाली चुंबक घ्यावे. तसेच पाठीच्या कणावर शेवटच्या टोकावरती दक्षिण ध्रुव लावावा. पोट दुखणं, दिवसातून 3 ते 4 वेळा चुंबक जल प्यावे. हाताखाली चुंबक घ्यावे, पोटावरती चुंबक घ्यावं. मधुमेह, आता हे पोट दुखण्यासाठी सांगितलंय त्याचप्रमाणे आपण आधी बघितलं होतं की नाभीच्या वरचा जो भाग आहे ते हाताखाली वापरले जातात नॉर्मली चुंबक, आणि नाभीच्या खालच्या भागावरती रोग असतील तर पायाखाली. आणि त्याच्यात सुद्धा काही फरक आढळून येऊ शकतो तुम्हाला. कर्णविकार, कानाचे काही विकार असेल तर एक म्हणजे शक्तिशाली दक्षिण ध्रुव चुंबक उजव्या हाताखाली 10 मिनिटं ठेवायचा आहे. आणि कमी शक्तीचे चुंबक दोन्ही कानाजवळ 5 मिनिटं लावायचे. शक्तिशाली चुंबक आपल्या कुठल्याही ज्ञानेंद्रियांच्या जवळ लावायचे नाहीये. फिट्स किंवा मिरगी, दोन्ही पायाच्या तळव्याखाली चुंबक ठेवायचंय आणि डोक्यावरती छोटं चुंबक घ्यावं. डोळ्यांचे विकार, शक्तिशाली दक्षिण ध्रुव चुंबक उजव्या हाताखाली 10 मिनिटं चुंबक चष्मा वापरणे आणि कमी शक्तीचा उत्तर ध्रुव चुंबक क्रमाने दोन्ही डोळ्यांवरती 5 मिनिटं ठेवावं. ताप किंवा ज्वर आपण ज्याला म्हणतो ते, पहिलं म्हणजे दोन्ही हाताखाली चुंबक ठेवायचे आणि दुसरं म्हणजे चुंबकीय जल मधून मधून घेणे. गॉलस्टोन किंवा आपल्या गॉल ब्लॅडर मध्ये जे स्टोन होतात ना, पित्ताच्या अश्मरी असं म्हणतात त्याला, दोन्ही हाताखाली चुंबक ठेवावे व वरचे वर चुंबकीय जल प्यावे. थायरॉइड, दोन्ही हाताखाली चुंबक ठेवावे. गळ्याला सिरॅमिक चुंबक लावावे आणि दुसरं म्हणजे चुंबकीय जल प्यावे. किडनी स्टोन, मुतखडा, दोन्ही हाताखाली चुंबक घ्यावे आणि वरचेवर चुंबक जल प्यावे. आता हे मुतखड्यामध्ये पण एक लक्षात ठेवा, सर्रास सगळ्यांना आपण हायड्रोथेरपी पण शिकलो बरोबर, पाण्याची थेरपी. तर मुतखडा असेल ना तर तो छोटा असेल ना तरच त्या पाण्याचा इफेक्ट येतो. 4 mm किंवा म्हणजे 3-4 mm च्या वर जर तो मुतखडा असेल ना तर तो आपोआप असा निघत नाही, की पाणी तुम्ही भरपूर प्यायलात आणि ते निघाला असं होत नाही. तो कुठेतरी जर नको त्या ठिकाणी अडकलेला असेल तर ते प्यायलेल्या पाण्याने हानीच होऊ शकते बरोबर. होमिओपॅथीमध्ये किंवा अशी काही औषधं असतात की ते हळूहळू विरघळतात, किंवा म्हणजे त्याचं नॉलेज मला नाहीये, पण होमिओपॅथीच्या औषधांनी त्याचे तुकडे होतात किंवा विरघळतो वगैरे. पण पाणी प्यायलं तर ते कमी, म्हणजे तुम्ही जर आधी त्याची चिकित्सा करून घ्यायची की तो किती MM चा आहे वगैरे, आणि मग नंतर ते पाणी पिऊन त्याचा फायदा होऊ शकतो. मोठा असेल तर होत नाही, सरसकट नाही तर सगळ्यांना सगळे सांगतात चला किडनी स्टोन झाले पाणी प्या, तर असं नसतं. तो कमी असेल तरच, कारण तो वाहून आला मूत्रवाहिनीमधनं, तो वाहून आला पाहिजे, नाहीतर मग तो तिथे अडकून बसला तर ते पाणी वरच्या भागात साठून राहतं आणि किडनीवरती इफेक्ट होतो, म्हणजे बॅड इफेक्ट होतो आणि त्याचा दुष्परिणामच जास्त होतो. नंतर डोकेदुखी, ज्या 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 रोगांमुळे डोके दुखत असेल
त्या रोगाप्रमाणे चिकित्सा करावी. कारण डोकं दुखणं हे वेगवेगळ्या रोगांनी होत असतं. म्हणजे सामान्यपणे दोन्ही हाताखाली चुंबक घ्यावा. लगेचच कमी शक्तीचा चुंबक कपाळावरती ठेवावा. हृदयरोग, फक्त कमी शक्तीचे चुंबक हृदयाच्या आसपास लावावे. म्हणजे हे खूपच काळजीपूर्वक करायचं काम आहे. सेफ साइड म्हणजे काय, की चुंबकीय जल प्यावं. उचकी, उत्तर ध्रुव चुंबक पोटाच्या भागाला व दक्षिण ध्रुव चुंबक कमरेवरती फिरवावा. नंतर अनिद्रा किंवा झोप न येणं, इन्सोमनिया, कपाळावरती फक्त दक्षिण ध्रुव छोटा तो ठेवायचा. कावीळ, पहिलं म्हणजे दोन्ही हाताखाली चुंबक ठेवायचे आणि वरचेवर. कमरेचं दुखणं, दोन्ही हाताखाली व शूळ असलेल्या ठिकाणी म्हणजे जिथे दुखतंय त्या ठिकाणी दक्षिण ध्रुव चुंबक ठेवायचं. मलेरिया, एक म्हणजे दोन्ही हाताखाली चुंबक ठेवायचंय आणि वरचेवर चुंबकीय जल प्यायचं. लखवा झालाय तर हाताखाली पायाखाली 10 ते 20 मिनिटे चुंबक ठेवायचे. मूळव्याध, चुंबक पट्टा गुदद्वाराखाली 1-1 तास ठेवायचा. पोलिओ, दोन्ही पायांखाली चुंबक ठेवणे. स्पॉन्डिलायटिस, एक चुंबक हाताखाली व दुसरा पाठीच्या मणक्यांवरती. सायटिका, दोन्ही पायाखाली चुंबक ठेवायचंय. दुसरं म्हणजे रोगग्रस्त भागावरती चुंबक ठेवायचंय, म्हणजे जिथे तुमचं दुखतंय सायटिकानी त्या ठिकाणी. आणि तिसरं म्हणजे चुंबकीय जल प्यावे. नंतर टॉन्सिल्स, दोन्ही हाताखाली चुंबक ठेवावे. कमी शक्तीचे अर्धचंद्रकार चुंबक घशाला बाहेरून लावावे. शीतपित्त, हाताखाली चुंबक घ्यावं, चुंबकीय जल प्यावं. पाळीचे विकार, कमी रक्तस्राव, दिवसाआड हाताखाली व पायाखाली चुंबक ठेवावे. गर्भाशयाची सूज, नंतर तुम्हाला कष्टार्तव म्हणजे जास्त म्हणजे पिरियडच्या वेळेला तुम्हाला पोटात दुखतंय किंवा काही त्रास होतोय, किंवा श्वेतप्रदार म्हणजे अंगावर पांढरं जाते, तर त्यालाही सेमच उपचार आहे. कॉलरा, दोन्ही हाताखाली चुंबक घ्यावं आणि दर अर्ध्या तासाने चुंबकीय जल प्यावं. लहान मुलांना झोपेमध्ये लघवी होते, अशा मुलांना मध्यम शक्तीचे चुंबक पोटाला लावावे व चुंबकीय जल प्यावं. तर हे साधारण इफेक्ट बघितले आपण. चुंबक म्हणजे चुंबक कुठे कसं लावायचं किंवा काय. आता हे सर्वसाधारण रोग आहेत, तर त्यामुळे त्याचे उपचार आपण करू शकतो. आता आपण पुढचा विषय घेऊया. आता याच्यामध्ये कोणाला काही विचारायचं काही आहे का? चुंबक चिकित्सा घेताना आपलं लाकडी याच्यावरच बसलं पाहिजे ना, खुर्चीवर हो बसूनच. हो हो, काल सांगितलं ना आपण की तुम्ही हम्म. लाकडी, आपण कॉट म्हटला किंवा खुर्ची म्हटली, तर त्या लाकडी खुर्चीवरतीच बसायला पाहिजे, किंवा लाकडी कॉट असेल तर त्याच्यावर झोपून, म्हणजे आता पाठीच्या मणक्यावरती तुम्हाला इथे मागे ठेवायचे, तुम्ही लाकडी कॉट वरतीच तुम्ही झोपायला पाहिजे. लोखंडी पलंग अजिबात वापरायचा नाहीये त्याच्यामध्ये. कुठलीच गोष्ट म्हणजे अंगावरचंही सगळं चष्मा बिष्मा सगळं काढून ठेवायचंय. धातूचं काही अंगावरती ठेवायचं नाही शक्यतो वरती. आता लंघन चिकित्सा. लंघन चिकित्सेचा एक भाग आहे तो आपण आज बघणार आहोत, आणि बाकीचा जो अजून पुढचा भाग आहे म्हणजे लंघनामध्ये आपण लंघन करतो ते मुद्दामून उपाशी राहतो आपण, की नाही, काही खात नाही. आणि दुसरं म्हणजे उपासमार, म्हणजे तुम्हाला जे टॉपिक मध्ये आहे तर ती म्हणजे उपासमार थोडक्यामध्ये ते आहे. तर त्याच्या स्टार्वेशन आणि फास्टिंग याच्यातला फरक काय आहे ते. फास्टिंग आपण मुद्दामून करतो, आणि स्टार्वेशन म्हणजे तुमचं काय म्हणूया की उपासमार होते, म्हणजे जेवढ्या कॅलरीज तुमच्या शरीराला पाहिजे तेवढ्या तुम्हाला मिळत नाहीये. त्याच्यातला काय फरक आहे वगैरे ते आपण उद्या बघूया. पण आपण इथे निसर्गोपचाराप्रमाणे लंघन चिकित्सा काय आहे, किंवा त्याचं काय काय घडतं त्याच्यामध्ये, ते सगळं आता आपण बघणार आहोत.
सर हे स्क्रीन मोठं होत नाहीये माझं, काय मला कळत नाहीये. असं का होतंय? स्टॉप करून परत शेअर करा. ओके, स्टॉप शेअरिंग करू आणि आता परत शेअर करू. नवीन नवीन लंघन चिकित्सा. मनुष्य हा निसर्गाचा एक भाग आहे. हवा, उजेड, पाणी, अन्न आणि आकाश या निसर्गाच्या महान शक्ती त्याच्या शारीरिक आणि भावनिक सुस्थितीवर परिणाम करत असतात. त्यामुळे ज्या निसर्गाने शरीर दिले तो निसर्गच ते शरीर नादुरुस्त झाले असता दुरुस्त करू शकेल, हे तर्कशुद्ध आहे. म्हणजे तेच निसर्गाचा ऍक्च्युली तो नियम आहे की तोच तो बरं करतो. हाच निसर्ग उपचाराचा मूळ सिद्धांत आहे. म्हणजे नॅचरोपॅथीचा आपण जी उपचार पद्धती करतो तर हा मूळ सिद्धांत आहे की निसर्गच त्याचं जे नादुरुस्त झाले ते दुरुस्त करतो. निसर्गोपचार म्हणजे निसर्गानुकूल वा निसर्गाशी सुसंवादी अशा औषधविरहित उपचार पद्धती. त्याप्रमाणे ही एक जीवन पद्धती आहे. प्राचीन ऋषीमुनी त्यांच्या तपश्चर्येतून त्यांनी असं सांगितलं की संपूर्ण विश्व हे 5 तत्वांनी बनलेलं आहे आणि या 5 तत्वांना त्यांनी पंचमहाभूत असं म्हटलेलं आहे. आणि ती म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि अग्नी, आकाश. मानवी देह देखील या 5 तत्वांचा बनलेला आहे. पण या 5 तत्वांचं संतुलन जे आहे तर त्याला आपण आरोग्याची स्थिती आपण म्हणतो किंवा निरोगी आपण ज्याला म्हणतो. आणि त्याचं असंतुलन झालं की आजार तयार होतात. आजारांना निमंत्रण होतं. आता ही 5 तत्व याच्यामध्ये कुठलंही कमी महत्वाचं जास्त महत्वाचं असं नाहीये. सगळी ही तत्व समान महत्वाची आहेत आणि ती एकमेकांशी संबंधित तरी आहेत आणि एक किंवा एकमेकांवर अवलंबून आहेत असं आपण म्हणू शकतो. या 5 तत्वांशी निगडीत आपण विविध उपचार पद्धती आपण याच्यामध्ये आता आपण बघत आहोत. तर याच्यातलं आपण आता लंघन चिकित्सेमध्ये कुठलं तत्व आहे तर आकाश तत्व हे आहे. आकाश किंवा अवकाश पोकळी हे सर्वात पहिलं किंवा अत्यंत महत्वाचं असं मूळ तत्व आहे. ते सर्वात सूक्ष्म आणि अपरिमित आहे, सगळ्यात जास्त पसरलेलं आहे. आकाश तत्व जागेमध्ये, प्रत्येक जागेमध्ये आकाश तत्व हे समावलेलं असतं. म्हणजे जिथे जिथे पोकळी आहे, जिथे जिथे जागा आहे, तिथे तिथे आकाश तत्व आहे. म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी इतर तत्व पण असू शकतात, पण आकाश तत्व मात्र सगळ्या तत्वांमध्ये आकाश तत्व हे असतं. आपल्या शरीरात सगळ्यात जास्त आकाश तत्व आहे. शरीरातील सर्व क्रियांकरता अवकाश किंवा मोकळ्या जागेची आवश्यकता असते. आता आपण आपल्या शरीरातले सगळे जर हे बघितले, अवयव बघितले, तर अगदी मेंदूपासून तर पायापर्यंत तुम्ही गेलात तर प्रत्येक ठिकाणी काही अवयव आता आपले जी कवटी आहे तर त्या कवटीमध्ये सुद्धा काही छोटे होल आहेत. तर त्यांना आपण सायनसेस म्हणतो, बरोबर. आणि काही म्हणजे पोकळ्या पण आहेत. ब्रेन मध्ये पण काही पोकळ्या आहेत, त्या लिक्विडनी भरलेल्या आहेत. म्हणजे हे सगळं कशासाठी आहे तर ते दाब आहे प्रत्येक अवयवाचा आणि त्याच्यातली कंपनं जी काही निर्माण होतात तर त्याचे परिणाम सहन करण्याची ताकद यावी म्हणून आहे. इथे पोकळ्या आहेत म्हणून आपण आवाज जो आपला येतो तर तो आपल्याला भ्रामरी केल्यानंतर आपल्याला जास्त जाणवतात की त्या पोकळ्यांमधून तो आपल्याला जाणवू शकतो. आपल्या शरीरामध्ये तो कमी जाणवतो आपल्याला. त्यातल्या त्यात जास्त स्पाईनच्या ठिकाणी आपल्याला जाणवतो. म्हणजे आपले जी नॉर्मल आपल्यासारखे जे साधक आहेत की अजून ते मार्गावर चालतात आहेत त्यांच्यासाठी, बरोबर. आपलं जे अन्न नलिका म्हणा, श्वासनलिका म्हणा, फुफ्फुस म्हणा, सगळ्या ठिकाणी पोकळ्या आहेत. या सगळ्या पचन शक्तीचे म्हणजे पचन करणारी जी काही अवयव आहेत त्या सगळ्या त्यामध्ये सुद्धा. तर ह्या सगळ्या मोकळ्या जागेत अडथळे आले किंवा त्या बंद झाल्या तर रक्ताभिसरण नीट होणार नाही. त्यामुळे पोषण द्रव्य शरीरात सर्व दूर पोहोचू शकणार नाही. परिणामी आजार बळावतील. म्हणून शरीरातील आकाश तत्वाचे संतुलन हे आवश्यक आहे. आकाश तत्वाच्या असंतुलनामुळे असे आजार होतात: बद्धकोष्ठता, डोकेदुखी, निद्रानाश, आकडी, उच्च रक्तदाब इत्यादी. आकाश तत्वाच्या अभावामुळे षड्रिपू बळावतात. पचन, उत्सर्जन, रक्ताभिसरण, श्वसन, मज्जासंस्था इत्यादी संस्थांचे कार्य आकाश तत्वामुळे किंवा पोकळ्यांमुळे अबाधित चालू असते. या पोकळ्या लंघनामुळे मोकळ्या होतात व अधिक जोमाने कार्य करू लागतात. त्या दृष्टीने लंघन हे आकाश तत्वाचा अंश आहे. म्हणून
या क्रियेला महात्मा गांधींनी आरोग्य सम्राट असं ते म्हणत असत. म्हणजे लंघनाला ते काय म्हणत असत की आरोग्य सम्राट. आणि म्हणून तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर त्यांचे 3 दिवसाची लंघन तर त्यांनी कितीतरी वेळा केली, पण बाकी जास्त लॉंग पिरियडची लंघन सुद्धा त्यांनी केलेली आहेत. आणि त्याच्यातून त्या लंघनातून त्यांची जी मनाची शक्ती आहे ती उभारून येत होती. म्हणजे आज एवढ्या इंग्रजांना टक्कर देणं सोपं नव्हतं आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवणं, पण त्याला जी मनाची ताकद लागत होती तर ती या लंघनातून त्यांना मिळत होती. आता लंघन किंवा उपवास, आपण नॉर्मल भाषेमध्ये त्याला उपवास असं म्हणतो. हम्म उपवास म्हणजे काय? उप अधिक वास, त्याच्यामध्ये 2 शब्द आहेत. तर उप म्हणजे स्वतःच्या जवळ असणं, म्हणजे उपवासचा अर्थ काय आहे की स्वतःच्या जवळ असणं. आता स्वतःच्या म्हणजे काय की आत्म्याच्या जवळ असणं. हम्म आता आत्मा काय आहे? तर तुमच्या शरीरामध्ये जो चालवणारा जो मालक चालक तो जो कोण आहे तो. हं? लंघन किंवा उपवास हे अंतःशुद्धीचे उत्कृष्ट साधन आहे. तुमची अंतःकरणाची शुद्धी जर करून आणायची असेल तर, म्हणजे लंघन नुसतं शारीरिक शुद्धी करत नाही, तर तुमची अंतःकरणाची शुद्धी लंघनाने होते. आणि म्हणूनच त्याला त्यांनी आरोग्य सम्राट असं म्हटलेलं आहे. म्हणजे सगळ्या स्तरावरती तुमची शुद्धी होते. लंघनामुळे शरीरातील सर्वच व्यापारांना प्रथम थोडी उसंत मिळते. विशेषतः पचन संस्थेत उसंत मिळाल्याने त्या विभागाची यंत्रणा हळूहळू कार्यक्षम बनते. शरीरातील दूषित पदार्थांचेही बहिर्गमन क्रमाक्रमाने होऊ लागतं. म्हणजे काय? शरीरातले दूषित पदार्थ आहेत तर ते हळूहळू बाहेर फेकले जातात. पहिली गोष्ट होते म्हणजे पचन संस्थेला आराम मिळतो, कारण आपण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात खातोय पितोय काहीतरी पोटामध्ये घेतच असतो. त्यामुळे ती अव्याहतपणे जसं हृदय चालू असतं तशी ती पण चालूच असते. रात्री फक्त त्याला आपण म्हणतो विश्रांती मिळाली, कारण आपण प्रत्यक्ष खात नसतो, पण त्याच्या खाल्ल्यानंतरच्या ज्या काही प्रक्रिया आहेत तर त्या पचनाच्या शोषणाच्या त्या सगळ्या चालूच असतात. बरोबर. तर ह्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत तर त्यांना थोडस उसंत मिळते म्हणजे शरीराला. आणि त्याच्यामुळे शरीरातले दूषित पदार्थ सुद्धा बाहेर टाकले जातात. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या प्रक्रिया घडून येतात आणि त्याच्यामुळे काय होतं तर तुमच्या ज्या नवीन पेशी आहेत त्या नवीन पेशी वेगाने निर्माण होतात. आणि रोगजंतूंचा उद्भव सुरू झाला असेल तर त्याची वाढ बंद होते, म्हणजे कमी नाही, आपण बंद होते म्हटलं तरी चालणार आहे. त्यांचा नायनाटही होतो. आणि म्हणूनच लंघनम परम औषधम असं आयुर्वेदाचं मुळात सूत्रच आहे. तुम्ही जर बघितलं असेल, आता आपल्याकडे आजारी झाला माणूस, तापाने फणफणलाय किंवा झोपलाय तर आपण काय म्हणतो? थोडस तरी खाऊन घे बाबा, जरा ताकद येईल. पण तसं नसतं. आजारी आपण पडलो तर आपल्या जिभेवरती राळ आलेला असतो, तोंडातून गरम हवा येत असते आणि आपल्याला अगदी पाणी पण प्यावंसं वाटत नाही, किंवा कोणी खायला दिलं तरी खाऊ नये असं वाटतं. हो की नाही? कारण शरीराची ती डिमांड असते की खाऊ नका, पचनशक्ती वीक झालेली आहे, खाऊ नका. आणि अशा वेळेला जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला त्रासच होऊ शकतो. आयुर्वेद काय सांगतं की तुम्ही आजारी पडला आहात तर त्यावेळेला तुम्ही जर काही नाही खाल्लं, पर्पजली तुम्ही लंघन करा, तर तुम्ही त्याच्यातून लवकर बरे व्हाल. सर्दी जर झाली असेल तर तुम्ही जर त्यावेळेला अगदी हलका आहार घेतला, अगदी कमी खाल्लं, नाही खाल्लं, तर तुमची ती लवकर बरी होते. ताप सुद्धा तसंच आहे, तर तो तुम्ही लवकर कधी आजार झाल्यावरती तुम्ही, कारण पचनशक्ती तुमची वीक झालेली असते. बरोबर. आणि जंतूंचा संसर्ग बळावलेला असतो, तर तो जंतूंचा संसर्ग कमी करायचा आहे तर तुम्हाला लंघन हा एक त्याच्यावरचा उपचार आहे. अनियमित तसेच चुकीच्या आहार विहाराचा परिणाम सर्वात प्रथम पचन संस्थेवरती होतो. त्यामुळे एका बाजूला खाल्लेल्या आहाराला पूर्णपणे पचवण्याची शक्ती ती कमी होते आणि दुसऱ्या बाजूला आहारामुळे जो काही मळ आपल्या शरीरामध्ये बनलेला आहे किंवा जो आपण शौच आहे तर तो शुद्धी क्रिया, म्हणजे शुद्धी क्रिया करणारे जे मार्ग आहेत किंवा युरिननी, घामानी किंवा आपण मलत्याग करतो, तर ते जे टाकणारे जे काही अवयव आहे तर ते बाहेर टाकण्यामध्ये शरीर थोडं असमर्थ बनतं. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे विजातीय पदार्थ शरीरामध्ये ते साठवून राहतात. आता ते विजातीय पदार्थ आपण कुठले आपल्याला माहिती की आपल्याला मूत्रसंस्थेतनं टाकणारे म्हणजे तुमचं युरिन. युरिन जास्त बघा, खूप वेळ तुम्ही युरिनला नाही गेला, नाही टाकलं गेलं तर ती लघवी पिवळी होते. आणि जर ही अशी वारंवारता तुमची जर झाली शरीरामध्ये
त्याचे क्रिस्टल तयार होतात, युरिक ऍसिड तयार होतं किंवा मुतखडा तयार होतो. म्हणजे असंच जर राहिलं तर बद्धकोष्ठता, तुम्ही जर मलत्याग तुमचा नीट नाही झाला, बद्धकोष्ठता होते, त्याचे अनेक विकार, त्याच्याने अपचन, गॅस सगळं आणि रक्त दूषित होण्यापर्यंत त्याचे परिणाम होतात. तुमचे लंग्स, म्हणजे लंग्स सुद्धा आपले त्याज्य पदार्थ बाहेर टाकतं, मग त्याचे विकार व्हायला लागतात. स्किन तुमचे बाहेर फेकणारा एक ऑर्गन आहे, की शरीरात नको असलेले पदार्थ, मग त्याचा संसर्ग स्किनला, त्वचेचे विकार तुम्हाला व्हायला लागतात. तर एकूणच हे सगळे जे विकार आहेत, तुमच्या शरीरातले विजातीय पदार्थ वेळेवरती बाहेर टाकले गेले नाही तर तुमच्या पूर्णच आरोग्यावरती त्याचा फायदा म्हणजे दुष्परिणाम झालेला दिसून येतो. आणि हे सगळं कशामुळे होतं, तर तुमची पचन संस्था तुमची नीट नाही राहिली तर होतं. बरोबर. पचनेंद्रियांना विश्रांती दिली की आपोआप उत्सर्जक इंद्रियांना सुद्धा विश्रांती मिळते. आणि मग म्हणजे हे याच्या मागचं ज्या वेळेला आपण लंघन म्हणतो, त्याच्या मागचं लॉजिक काय, की पहिलं तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टम चांगली पाहिजे, डायजेशन सुधारा, पचन संस्था सुधारा, की त्याच्यानंतर तुमचा मलत्याग करणारे जे काही ऑर्गन्स आहेत ते सगळे चांगले होतात. दूषित पदार्थ बाहेर फेकले गेले तर तुमचं सगळं पुन्हा रिज्युनेशन होतं. म्हणजे आपण नवीन कांती निर्माण झाल्या, पालवी फुटल्यासारखं आपलं शरीर नवीन झालेलं दिसून येतं. आणि नुसतं शरीर अंतर्गत नाही, तुम्हाला आतून सुद्धा एक स्फूर्ती आल्यासारखं दिसतं. हे याच्या मागचं मूळ आपण लंघनाचा मागचा उद्देश आहे. ओके. पचनेंद्रियांना विश्रांती दिली की आपोआप उत्सर्जक इंद्रियांनाही विश्रांती मिळते आणि मग शरीरात साचलेली घाण उपसली जाते. म्हणून उपवासाला जास्तीत जास्त महत्व देणे व त्याचा प्रसार करणे जरुरीचे आहे. स्वस्थ माणसासाठी, आता हा फक्त तुम्हाला प्रॉब्लेम आला तरच करायचा आहे का, तर नाही. जे स्वस्थ आहेत त्यांनी सुद्धा असा उपवास केला तर त्यांच्या शरीराला शुद्ध आणि मनाला पवित्र आणि संतुलित ठेवायला खूप मदत करतो. आणि म्हणून आठवड्यातून एक दिवस तरी उपवास करावा असं म्हटलंय, पण तो खाऊन पिऊन नाही. म्हणजे आपण ज्या पद्धतीने म्हणजे साबुदाण्याची खिचडी किंवा बटाट्याचे वेफर्स किंवा असं काहीतरी करून खातो, तर तसं न खाता आपण एक दिवसाचं जर आपण लंघन केलं तर त्याचा निश्चित फायदा होतो. इंदिरा गांधी सुद्धा दर शुक्रवारी उपवास करायची. म्हणजे तुम्ही सगळेच जर नेते मंडळी, म्हणजे सगळे नाही पण काही जी बघितली की जे फार प्रभावी आहेत, त्यांचं आयुष्य जर तुम्ही बघितलं तर त्यांनी आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी खूप त्याच्या मागे त्यांचा विचार होता आणि ते आपल्या जीवनामध्ये ते आणत होते. आता आजाराच्या तीव्रतेप्रमाणे उपवास लघु किंवा दीर्घ मुदतीचे केले जातात. स्वस्थ माणसाने दर आठवड्याला अर्ध्या दिवसाचे जेवण न घेणे हा सोपा आणि लाभदायी आहे. म्हणजे दर आठवड्यामध्ये जर तुम्ही एक दिवसाचं म्हणजे एका वेळेचं जेवण नाही जेवला तर ते तुमचं लंघनच झालं. म्हणजे पचनाला तुम्ही थोडक्यात आराम दिला. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही लंघन करू शकता. उपवास सोडताना रसाहार, प्रवाही आहार, शुद्धी आहार, अल्प आहार, पूर्ण आहार अशा क्रमाक्रमाने हळूहळू अन्न सेवण्यास सुरुवात करावी. उपवास काळात शरीराच्या गरजेप्रमाणे आवश्यक तेवढे पाणी आणि शक्यतोवर पूर्णपणे विश्रांती घेणं आवश्यक आहे. उपवासाचा मुख्य उद्देश शरीराच्या आतील तसेच बाह्य अवयवांना पूर्णपणे विश्रांती देणे. विश्रांती दिल्यानंतर शरीरात जी शक्ती विश्रांती दिल्याने जमा होते तिच्या साहाय्याने शरीराची स्वच्छता करणे हा उद्देश आहे. खुद्द उपवासाच्या दिवसातही थकवा जाणवत नाही. अगोदरच जमा केलेली शक्ती त्यावेळी वापरली जाते, त्यामुळे अशक्तपणाची जाणीव होत नाही. उपवासामुळे आलेला थकवा साधारणपणे उपवास सोडल्यानंतर समजतो. त्यामुळे उपवास सोडल्यानंतर देखील उत्साह वाटत असला तरीही विश्रांती घ्यावयास हवी. मला सांगा, तुमच्यापैकी कोणी असे उपवास लंघन चिकित्सा किंवा काय केलेलं आहे का? म्हणजे आपण एरवी उपवास करतो तसे नाही, पण केलंय का? हो मॅडम. किती दिवसाचं केलंय? 3 दिवसाचं. म्हणजे कोणाच्या याच्या खाली केलंय का घरच्या हो. घरी केलं? हा, पतंजलीला केलेलं. आणि मग तुम्हाला काय अनुभव आला त्याचा? त्यांनी हे दिलं होतं आम्हाला, ज्यूस आणि फ्रुट्स होते, ड्रायफ्रुट्स होते भिजवलेले. 3 दिवस म्हणजे 4ही वेळेला तेच होतं, नाश्ताचं, सकाळचं, संध्याकाळचं आणि दुपार रात्रीचं. त्रास काही झाला नाही कारण फिरतही खूप होतो. वीकनेस फक्त 3ऱ्या दिवशी मला फक्त थोडंसं बीपी लो वाटलं.
मग त्यांनी ते मीठ लागलेले किशमिश दिले. मग ते बरं वाटलं आणि त्रास असा काही झाला नाही आधी पण आणि नंतर. बरोबर. म्हणजे उलट सांगू, लंघन केल्यानंतर आपल्याला जास्त फ्रेश वाटतं. आणि वीकनेस असा वाटला नाही खूप. अगदी बरोबर. म्हणजे उपवास करण्यासाठी आधी मनाची तयारी लागते. म्हणजे आता योगाच्या मार्गातले तुम्ही सगळे, आता आपण शुद्धिक्रिया करतो त्यावेळेला ते नाकातून कॅथेटर टाकायचे, अरे बापरे असं होतं, किंवा पोटामध्ये आपण वस्त्रधौती करायची, अरे बापरे. त्या विचारांनीच होतं, पण ऍक्च्युअल करायला लागल्यावर काहीच होत नाही. हो की नाही? पहिला एक क्षण असतो, त्याच्यानंतर तुम्हाला सवय होऊन जाते त्या गोष्टीची. तसंच आहे उपवास. आणि हे उपवास करताना ना, तिसऱ्या दिवशी म्हणजे पहिले 3 दिवस जर तुम्ही मोठं जास्त दिवसाचं करत असाल किंवा काही खात पीत नसाल, तर पहिले 3 दिवस जड जातात. आणि पहिल्या 3 म्हणजे तिसरा दिवस म्हणजे नको ते असं वाटायला लागतं. कारण का, तुमच्या शरीरात ज्या प्रमाणात मळ साठलेला आहे त्या प्रमाणात तो बाहेर पडायला लागतो. म्हणजे काहींना खूप उलट्या होतात, काहींना खूप जुलाब होतात, काहींना खूप घाम येतो, जिभेवरती थर येतो, आपल्याला दुर्गंधी येते असं वाटायला लागतं. म्हणजे तुमच्या शरीरात किती अशुद्धी आहे आणि तुम्ही कशा लेवलला तुम्ही ते लंघन करताय त्याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. पण आणि त्याच्यानंतर नंतर मात्र ते कमी होतं. काय म्हणताय? काही नाही मॅडम, मी पण उपवास केलेले आहेत, पण मी हा घरच्या घरी केलेले आहेत. हा त्याच्यामध्ये असा अनुभव आहे की आपला जो मळ आहे तो असा जुनाट मळ बाहेर पडतो. अगदी बरोबर. आणि आता म्हटल्याप्रमाणे की दुर्गंधी येते, श्वासाची दुर्गंधी येते. हं. आपलं म्हणजे तुम्ही किती ब्रश, आता तेव्हा तुम्हाला ब्रश Yes. करायला सांगतच नाहीत खरं तर. बाबळीच्या याच्यानी किंवा असं म्हणजे आयुर्वेदिक कडुलिंबाच्या काडीनी तोंड धुवायला वगैरे सांगतात. पण ते आपल्याच तोंडाचा इतका वास आपल्याला येतो, आपण काही खातपीत नसतो तरी सुद्धा एक जिभेवरती सगळा थर येतो. आणि हे सगळं काय येतं, ती दुर्गंधी बाहेर टाकण्याचाच हा एक प्रकार असतो. हं? आता उपवास काळामध्ये जीवनशक्तीला शुद्धी कार्य, उत्सर्जनाचं कार्य, डागडुजीचे म्हणजे काय काय आहे बघा. पहिलं म्हणजे काय, शुद्ध करायचंय. दुसरं म्हणजे काय, शरीरातली घाण आहे ती बाहेर फेकायची. आणि तिसरं म्हणजे काय, की रिपेअरिंग करायचंय. हं. आणि मग पुढे काय, तर नवीन निर्माण पण करायचंय. आणि पुढे काय, की जे काही केलंय त्याचं संरक्षण करायचंय. हे सगळं कार्य त्या काळामध्ये वेगाने करायला लागतं. आणि उपवासामुळे शुद्धी कार्याला भरपूर वेळ दिला जर आपण, म्हणजे काही खाल्लं प्याल्लं नाही आणि हा वेळ त्याला भरपूर दिला, तर काय होतं नंतर, जिभेवरचा थर जाऊन ती स्वच्छ आणि गुलाबी होते. तोंडाला स्वाभाविक चव येते. म्हणजे आपल्याला एरवी मीठ टाकल्याशिवाय काही टाकल्याशिवाय ते पदार्थ नीट वाटत नाहीत, पण तेव्हा आपल्याला अगदी मीठ नसलं तरी चालेल आणि त्या खऱ्या अन्नाची चव आपल्याला, भाजीची चव आपल्याला कळायला लागते. लघवीचा रंग आहे तो परत स्वच्छ होतो. कारण लघवी सगळी तुमची पिवळी पिवळी येते आणि दुर्गंधीयुक्त व्हायला लागते. पण नंतर नंतर ती पुन्हा क्लिअर व्हायला लागते. म्हणजे पहिली आपली अशुद्धी गेली की लघवी तुमची परत क्लिअर होत असते. शरीरामध्ये हुशारी, स्फूर्ती, आनंद, उत्साह संचारू लागतो. डोळे स्वच्छ होतात, एकदम क्लिअर. त्वचा आरक्त आणि सतेज होते. कारण का, आपल्या स्किन वरची जी डेड स्किन आहे, म्हणजे आपल्या त्वचेवरची जी डेड स्किन आहे, वरचा जो लेअर आहे तो सगळा निघून जातो त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यामुळे आतून जी नवीन त्वचा आहे तर ती एकदम मुलायम येते आणि जसं सतेज आपण म्हणतो ना, तशी ती दिसायला लागते. हं? शरीरात विकृत झालेल्या ठिकाणी डागडुजी होऊन रोगांचे निर्मूलन होते. म्हणजे जिथे काही शरीरामध्ये तुमच्या प्रॉब्लेम झालेला आहे, तर आपण जसं म्हटलं की ते शुद्धी कार्य झालं, मग त्याच्यानंतर तिथलं रिपेअरिंग करायचंय, मग सगळी डागडुजी झाली की मग तिथे बरोबर जो काय रोग झालेला आहे तर तो मुळासकट कमी व्हायला, नष्ट व्हायला त्याची मदत होत असते लंघनाची. पेशींच्या निर्माण शक्तीमध्ये कित्येक पटीने वाढ होते. शरीरातील विजातीय द्रव्यांचा नायनाट होतो. म्हणजे जे नको विजातीय पदार्थ म्हणजे टॉक्झिन्स म्हणा किंवा नको असलेले पदार्थ आहेत ते सगळे ते नष्ट होतात. आता प्राण्यांच्या बाबतीमध्ये लंघन चिकित्सा काय, मनुष्याप्रमाणे पशुपक्ष्यांच्या शरीरात सुद्धा विविध पोकळ्या असतात. त्यामुळे अनेक अवयवांचे व संस्थांचे काम नियमितपणे चाललेले दिसते. या पोकळ्यांमध्ये अडथळा आल्यास पशुपक्षी नैसर्गिक लंघनाचा मार्ग वापरतात. म्हणजे आपण हे पर्पजली करतोय, पशुपक्षी हे नैसर्गिकपणे करतात. आपल्या आजूबाजूच्या पशुपक्ष्यांकडे राहिले तर ते आजारी असले तर पडल्यासारखे, म्हणजे आजारी पडल्यासारखे आपल्याला कधी दिसून येत नाहीत, कारण ते पूर्णपणे निसर्ग नियमांचे पालन करतात.
म्हणजे वेळेवर झोपणं, सूर्योदयाला उठणं आणि सूर्यास्ताच्या वेळेला झोपणं, हे थोडक्यात त्यांचं असतं. आणि भूक लागली की खाणं. भूक लागल्याशिवाय ते कधीही खात नाहीत, खाल्ले तरी चावून खातात. पक्षी एकाच वेळी दाणे म्हणजे पिष्टमय पदार्थ तर दुसऱ्या वेळी अळ्या किंवा किडे म्हणजे प्रोटीन युक्त पदार्थ खातात. म्हणजे त्यांच्या खाण्याच्या पण पद्धती असतात, त्या अगदी फॉलो करतात ते. पशु पक्षी कधी आजारी पडले तरी ते नैसर्गिक प्रेरणेनुसार आहार घेणे बंद करतात. उपवास केल्याने ते कोणत्याही औषधोपचाराशिवाय बरे होतात. घरात पाळलेले कुत्रे किंवा मांजरे अनैसर्गिक व शिजवलेला आहार घेतो म्हणून ते आजारी पडते. यावेळी अन्य पाण्याला ते तोंडही लावत नाही. अशा वेळी ते फक्त पडून राहतात, आराम करतात. आपल्या घरातले जे पाळलेले असतात त्यांना भातामध्ये कोणी, म्हणजे मी बघितलं की काय काय लोक भातामध्ये चिकन मिक्स करून देतात किंवा पोळी भाजी, दूध पोळी असं काय काय देत असतात. म्हणजे त्यांचा तो आहार आहे का, तर ते आपला आहार खातात आणि त्याच्यामुळे ते आजारी पडतात. आणि आजारी पडले की मात्र ते पडून राहणं पसंत करतात, खात नाही. त्याचप्रमाणे पोट बिघडले असता मांजर व इतर पशु देखील एक विशिष्ट प्रकारचा पाला किंवा गवत खातात आणि वमन करतात. त्यामुळे पोटातली घाण बाहेर पडते व त्यानंतर लंघन आणि विश्रांतीने ते आपले शरीर पूर्णपणे बरे करतात. भयानक हिवाळ्यामध्ये जिवंत राहणं झाड व प्राणी या दोघांना कठीण असतं. थंड रक्ताच्या प्राण्यांमध्ये हायबरनेशन म्हणजे ते सुप्तावस्थेमध्ये जातात. आपल्याला माहितीये बेडूक जातं ना हायबरनेशन मध्ये. आणि झोपी गेलेल्या अवस्थेमध्ये संपूर्ण हिवाळा काढणे खूप स्वाभाविक होते. शरीरामध्ये फॅट जमा करतात ते आणि काढतात. जिथे बर्फाच्या पडत असतो तिथे वनस्पती सुद्धा त्याची पानं बिनं गाळून टाकतात आणि सर्व्हाइव्ह होत असतात. उष्ण रक्ताचे प्राणी देखील हे करतात. अशा प्रकारे पशु पक्षी निसर्गाच्या सान्निध्यात राहून नैसर्गिक जीवन जगत असल्याने सहसा आजारी पडत नाही. लंघनम परम औषधम, उपवास हा उत्तम उपचार आहे. उपवास पचनासाठी जागा तयार करतो, ऊर्जा साठवतो. ती ऊर्जा पचनासाठी वळवली जाणार आहे. ती आता विसर्जन, दुरुस्ती व आजार बरे करण्यासाठी उपयोगी पडते. त्यामुळे उपवास ऊर्जेची काटकसर करणारा तसेच आरोग्यास संरक्षण देणारा म्हणून लाभदायक आहे. पशुपक्षी नैसर्गिक लंघनाचा प्रभावी वापर करून आपले आरोग्य राखतात. आता मी जसं म्हंटल की प्रत्येक याच्यामध्ये त्यांची बेसिक थिअरी काय आहे तुम्हाला माहिती पडली तर तुम्हाला प्रश्न कुठलाही आला तरी त्याच्या अनुषंगाने तुम्हाला त्याचं उत्तर तुम्हाला लिहिता येणार आहे. कुठलीही थेरपी असू दे, कुठलं ऑर्गन कुठे आहे, त्याचे आजार कोणते होतात, त्याची नावं तुम्हाला माहिती असेल, मग त्या आजाराचे कॉम्प्लिकेशन्स काय होतात हे साधारण तुम्हाला माहिती असेल, तर त्या त्या थेरपी जर तुम्हाला तत्व माहित असेल तर त्याच्यानुसार तुम्ही त्याचं कुठल्याही प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. निसर्गोपचार शास्त्रामध्ये उपवास किंवा लंघन याचा अर्थ काही न खाणं पिणं असं आहे आणि केवळ पाणी, लिंबू पाणी, मध पिऊनही लंघन केलं जातं. असे हे लंघन 3, 5, 7 किंवा 15 दिवस करून शरीरशुद्धी साधली जाते व त्याचबरोबर रोगनिवारणही होते. लंघन करताना रुग्णाच्या मानसिक स्थितीचाही विचार केला जातो. दैनंदिन जीवनामध्ये 3 ते 4 वेळा खाण्यापिण्याची सवय असते. अशा वेळी सुद्धा खायचे प्यायचे नाही या विचाराने धडकी भरते, मनस्थिती बिघडते. म्हणून पाणी पिऊन लंघन करावे किंवा लिंबू पाणी आवश्यकतेनुसार दिवसातून 3 ते 4 वेळा पिणे याला मान्यता दिली आहे. म्हणजे आता तुम्हाला घरच्या घरी जर तुम्ही लंघन करायचं असेल, आता आपले कुठलेही तुम्ही पोथी पुराण वाचा, त्याच्यामध्ये त्यांनी काय आहार सांगितलेला आहे की दूध आणि फळ, फलाहार करायचा आणि दूध, हे त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर. म्हणजे अगदी काही तुम्ही जेव्हा साबुदाण्याची खिचडी खा किंवा उपाशी राहा असं निर्जली उपास फार कमी ठिकाणी सांगितलेले आहेत. पण एवढं जरी तरी तुम्ही केलं तरी तुमचं पचन तुमचं सुधारतं. मग आपण दुसरं सोल्युशन काय करू शकतो, लिंबू पाणी वगैरे पिऊन सुद्धा आपण हे करू शकतो. उपवासाचे अनेक प्रकार आहेत. एक म्हणजे काही न खाणे पिणे, दुसरा म्हणजे फक्त पाणी पिऊन राहणे, याला जल उपवास म्हणतात. तिसरा म्हणजे लिंबू मध पाणी पिऊन राहणे आणि चौथं म्हणजे फळांचा रस पिणे आणि पाचवा एक वेळ जेवण करणे इत्यादी. म्हणजे उपवासाचे प्रकार कुठले विचारले तर हे अशा प्रकारचे की काय खाऊन पिऊन तुम्ही ते सगळे उपवासाचे प्रकार राहिले. की काही काही जण एकाच वेळेला लंघन करतात, काही काही जण श्रावणामध्ये असं करतात की एक वेळच जेवतात. बरोबर, असा उपवास करतात. मॅडम चौथा काय, लिंबू मध फळाच्या नंतर? तिसरा म्हणजे लिंबू मध पाणी पिऊन राहणे, चौथा प्रकार म्हणजे फळांचा रस घेणे, पाचवा प्रकार म्हणजे
जेवण करणं, म्हणजे एक वेळ जेवण करणं, असे अनेक प्रकार आहेत त्याचे. म्हणजे तुम्ही ठराविक प्रत्येक, आणि धर्मामध्ये सुद्धा धर्माचं अधिष्ठान पण आहे त्याला. प्रत्येक धर्मामध्ये सुद्धा, जैन धर्मामध्ये वेगळे सांगितले किंवा काय, हे सगळे शुद्धी करण्यासाठीच आहे. मनाची, शरीराची शुद्धी आणि त्यायोगे मनाची शुद्धी, चित्तशुद्धी. मॅडम काही उपवासामध्ये असं थुंकी पण गिळत नाहीत, मग ते योग्य आहे का मॅडम? मग मी तुम्हाला तेच सांगते, योग्य आणि अयोग्यचा प्रकार नाही, याच्यामध्ये मनाचा सहभाग पण खूप आहे. हो. कळलं का? आणि मग ती तुमच्या क्षमतेनुसारच करायची असतात ना कुठलीही गोष्ट. एकदम आता तुम्हाला सवय नाही आणि तुम्ही 21 दिवसाचा उपवास करू शकाल का? नाही. तुम्हाला, आता तुम्ही योगामध्ये आहात, तुम्हाला काहीच येत नाहीये, आसन केलं नाही आणि डायरेक्ट शीर्षासन आणि तुम्हाला मयुरासन करायला सांगितलं, येईल का? नाही. तुम्हाला आपलं एम काय आहे? आपलं आरोग्य पहिलं म्हणजे शारीरिक लेवलचं, आपल्यासारख्यांचं, बरोबर? मग तुम्ही शरीराच्या लेवलवर, मग मनाची लेवल, शरीर मन इमोशन, मग शरीर मन इमोशन भावना, आणि मग अध्यात्म, बरोबर? म्हणजे तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमची जाते. हे हे कोण करू शकतं थुंकी न गिळता उपवास करणं? ज्याची अतोनात श्रद्धा आहे तोच करू शकतो की नाही, मला सांगा. किंवा ज्यांना सवय आहे उपवास करायची ते करू हो, पण शकतात. बस सवय म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती श्रद्धा पण असायला पाहिजे ना, की मी हे मी करू शकते, मी हे केल्यावर मला बरं वाटणार आहे. पहिले काही काही जण काय गरज आहे, देवानी खायला दिलेलं खायचंय एवढंच विचार करतात. कशाला उपवाशी राहायचं, त्याच्यापेक्षा कमी खायचं पण रोज खायचं. म्हणजे असं प्रत्येकाची विचारधारा असते. आपल्या आपल्या क्षमतेला कोणी कधी टेस्टच करत नाही, बरोबर? जर तुम्हाला उपवास सुद्धा करायचा असेल तर मी पाण्यावरती राहू शकते, ठीक आहे, मी आज लिंबू पाणी पिऊन राहीन. पहिला उपवास म्हणजे तुम्ही दूध आणि फळं, बाकी तुम्ही काही मिठाचं काही खाऊ नका, दूध आणि फळं. आणि ते सुद्धा ठराविक वेळेला, म्हणजे फळं खायचे म्हणजे अगदी इथपर्यंत येईस तोपर्यंत ताटभर फळं घेऊन खाल्ली असं नाही, बरोबर? ज्या एक आपल्या भुकेच्या सकाळ संध्याकाळ 2 वेळेला तुम्ही एक फलाहार घेतला, तुम्ही ते करून बघा, ज्यूस घेऊन बघा. म्हणजे असं जर तुम्ही करून स्टेप बाय स्टेप गेलात तर निश्चित कोणी पण करू शकतं. आणि याच्यामध्ये चुकीचा आणि बरोबर हा प्रकार नाहीये. तुमच्या क्षमतेनुसार, तुमच्या आजारानुसार कुठलीही गोष्ट बघा कशी आहे, आजार काय आहे, तुमची क्षमता काय आहे, गरज आहे का त्या गोष्टीची, ह्या सगळ्याचा विचार केला जातो. जसं चुंबकीय, मी काल म्हटलं, चुंबकीय पाण्याने तुम्हाला खूप सारे आजार आपोआप जातात. खूप सेफ आहे ते. पण मग ते चुंबकीय सेफ आहे, पिऊ शकतो म्हणून तुम्ही सारखं प्यायचंय का ते? नाही. ते औषध म्हणूनच तुम्ही त्याचा वापर करणार आहात. म्हणजे कुठेतरी त्याचं आपण थांबायचं हे आपल्याला माहिती पाहिजे. मॅडम तक्र उपवास पण करतात ना, फक्त हो, ताकावर? फक्त ताकावरती पण करतात. ती तक्र उपवासाची ती पद्धत आहे. म्हणजे मग तसं दूध पिऊन पण करतात, किंवा ते ती निसर्गोपचारामधली ती अपचन म्हणजे पद्धत आहे की तुम्हाला ते उपचार म्हणून केले जातात ते. मग तेच म्हणलं, असे अनेक प्रकार आहेत. ऍक्च्युली तुम्ही म्हणलं लंघन म्हणजे काही न खाता पिता राहणं, पण मग तसं नाही ना. तुम्हाला काय आजार आहे, नुसता एक आजार असतो का? कधी कधी नाही, त्याच्या बरोबरीने 4-5 आजार असतात. मग मी असं नाही म्हणू शकत ना, आता माझं डोकं दुखतंय, चला क्रोसिन घेऊन टाका, डोकं दुखायचं थांबेल. पण अरे ते डोकं कशाने दुखतंय? तुझं पोट बिघडलंय म्हणून दुखतंय का? रात्री झोपला नाही म्हणून दुखतंय का? डोळे दुखतात म्हणून दुखतंय का? दात दुखतोय म्हणून दुखतंय का? म्हणजे त्याचं कारण काय आहे? आपण विचार काय करतो की आधी तुझं, ठीक आहे तुला काम करायचंय, क्रोसिननी थांबेल, पण आधी तुझं कारण काय आहे ते बघ ना, कशाने तुझं झालेलं आहे ते. आणि मग मग तसंच आहे तक्र किंवा हे जे सगळे उपवास आहे ना, हे तुम्हाला काय योग्य आहे ते म्हणजे ते म्हणून म्हटलंय की जे मार्गदर्शन आहे त्यांच्या अंडर तुम्ही केलं ना, तर ते जास्त फायद्याचं पडतं. आणि अगदी निरोगी आणि तुमची क्षमता असेल तर तुम्हाला काही त्रास पण नाही होणार, तुम्ही स्वतःहून जरी केलात तरी सुद्धा. असं पण होऊ शकतं ना. पण शक्यतोवर कॉम्प्लिकेशन्स आहेत, आजार आहेत, तुम्ही मार्गदर्शन घ्या आणि मग करा. मग तुम्हाला तुमचीच हे येईल की कळेल की आपण कुठपर्यंत जाऊ शकतो ते. ओके. रुग्णाचा मानसिक व शारीरिक क्षमतेनुसारच तसेच रोगविकारानुसार उपवास केले जातात, हे महत्वाचं. कमीत कमी 3 ते जास्तीत जास्त 51 दिवसही उपवास केला जातो. उपवासाने खरोखर आश्चर्यकारक असे रोगनिर्मूलन होते आणि ते उपवास काळातच होते, लवकर होते. म्हणून निसर्गोपचार शास्त्रात उपवासाला फार महत्व आहे.
उपवास करणे याचा अर्थ असा आहे की पंचमहाभूतातील आकाश या तत्वाचा अवलंब करणे. आकाश म्हणजे पोकळी हवायुक्त भाग. शरीरात काही न खाल्ल्यामुळे म्हणजे उपवासामुळे अशी पोकळी निर्माण होते. शरीरातील साचलेली विषारी व विजातीय द्रव्ये बाहेर टाकली जातात व शरीर शुद्धी होते व रोग दूर होतात. आयुर्वेदाने लंघनम परम औषधम म्हणूनच म्हटलेलं आहे. आता याच्या मागे फिलॉसॉफी काय आहे तर ते आपण बघूया. फास्टिंग हा इंग्रजी शब्द पर्यायी मराठी शब्द आहे लंघन. लंघन आणि ईश्वराची उपासना याला आपण उपवास असं म्हणतो. परमेश्वराजवळ राहणं म्हणजे उपवास. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं. अशा उपवासाचे महत्व सर्व धर्मांमध्ये सांगितलेले आहे. उपवासामुळे धार्मिक दृष्टीने समाधान व पचन संस्थेत विश्रांती असे दुहेरी फायदे आपल्याला मिळतात. रात्री व 2 खाण्यांच्या मध्ये आपण अन्न ग्रहण करत नाही, ते एक प्रकारचे लंघनच आहे. आता हल्ली तुम्ही बघितले इंटरमिटंट फास्टिंग वगैरे, तुम्हाला बरेच शब्द ऐकले असतील ना हे तुम्ही, इंटरमिटंट फास्टिंग वगैरे. मग हे इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय की दोन दोन खाण्याच्या मधलं अंतर आहे, तर ते त्यांनी डिसाइड केलेलं आहे आणि त्याच्या योगे तुम्हाला शारीरिक फायदे तुम्हाला मिळत असतात. आता हे आपल्या धर्मानी किंवा आयुर्वेदानी सांगितलेल्या आहार पद्धतीमध्ये ऑलरेडी आहेच. बरोबर, आपल्याला ते फॉरेन रिटर्न आलं की आपल्याला ते जास्त छान वाटतं आणि त्याचं पॅकेजिंग वेगळं असेल, अट्रॅक्टिव्ह असेल तर ते आपल्याला छान वाटतं. पण तसं नाहीये. आपणही आपल्या स्त्रोताकडे गेलं पाहिजे आणि त्याचा अभिमान निश्चित बाळगला पाहिजे. उपवासामुळे रात्री व 2 खाण्यांच्या मध्ये आपण अन्न ग्रहण करत नाही, ते एक प्रकारचे लंघनच आहे. निसर्गाच्या योजनेप्रमाणे अन्नग्रहण आणि लंघन एकानंतर एक अशा रीतीने आपल्या जीवनात होतच असतात. ही न्याहारीनंतर माध्य भोजनापर्यंत तसेच नंतर रात्रीच्या भोजनापर्यंत लंघन करून आपण आकाश तत्वाची उपासना करत असतो. ही उपासना निष्ठेने, नियमित व पर्याप्त मात्रेमध्ये केली तर निसर्ग जीवनात ती पुरेशी आहे. आपण सूक्ष्मतेने निरीक्षण केल्यास निसर्गाची चक्र व्यवस्था आपल्या लक्षात येईल. दिवस रात्र, प्रकाश अंधार, भरती ओहोटी, उन्हाळा पावसाळा, श्वास प्रश्वास या चक्रांप्रमाणेच अन्न ग्रहण आणि लंघन हे चक्र एकमेकांना पूरक आहे. ही चक्रे सातत्याने काम करीत असतात. अन्न ग्रहण आणि लंघन या चक्रामुळे पचन क्रिया व्यवस्थित चालू राहते व पचन आणि उत्सर्जन या क्रियांना पूर्तता मिळते. शरीरातील सर्व विषद्रव्य, विघातक द्रव्य शरीराबाहेर टाकणाऱ्या उत्सर्जन संस्थेला उत्तेजना मिळते. तिचे काम पूर्ण होण्यास सहाय्य प्राप्त होते. मनोकायिक यंत्रणा आधी व्याधीपासून दूर राहते. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही बघा, पचन चांगलं झालंय, उत्सर्जन चांगलं झालंय की तुमचे मनोकायिक आजार सुद्धा चांगले राहतात. होत नाही तुम्हाला, चांगले राहतात नाही, सॉरी, तुम्हाला होत नाही. आता फिजिओलॉजिकल इफेक्ट ऑफ फास्टिंग सर घेऊ थोडं की काय, म्हणजे मॅडम येईस तोपर्यंत घेऊ? हो घ्या. हा, मला आल्या सर, की सांगा. काही नाही, तो 3 वाजताचा क्लास आहे ना BA चा. हा, एक मॅडम येईस तोपर्यंत तुम्ही आल्या की मला सांगा लगेच. BA चा आहे मॅडम. थांबूयात मॅडम.